नमस्कार, DS4 चॅनलमध्ये स्वागत आहे. येवला तालुक्यातील मातुलठाण येथे कांदा चाळीला लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्यांचा साठवून ठेवलेला लाखो रुपयांचा कांदा जळून खाक झाला आहे. गट नंबर 207 मधील शेतकरी पुंजाराम हरी लहरे यांच्या चाळीला ही आग लागली होती. यात सुमारे 4 ते 5 ट्रॅक्टर कांदा आगीच्या धगीमध्ये राख झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक मालाचे नुकसान झाले आहे. कांद्याला आधीच योग्य भाव नसल्याने शेतकरी अडचणीत असताना साठवलेला मालही डोळ्यादेखत जळाल्याने लहरे कुटुंब हवालदिल झाले आहे. घटनेवेळी स्थानिक शेतकरी आणि अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत शर्थीचे प्रयत्न केल्यामुळे दुसरी कांदा चाळ वाचवण्यात यश आले आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गट उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांची भेट घेतली व त्यांना किराणा सामग्री देऊन आधार दिला. यावेळी अमोल शिंदे आणि गणेश शिंदे यांनी प्रशासनाला इशारा दिला की तात्काळ पंचनामे करून मदत न मिळाल्यास शिवसेना स्टाईलने आम्ही आंदोलन करू. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गोरखभाऊ सुराशे, गोरख दाने, विजय मोरे, अभिजित मोरे, साईनाथ गिडगे आदी उपस्थित होते. DS4 नाईज मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. पुंजाराम हरी लहरे, मातुलठाण. अचानक 12-12:30ला आग लागली. त्याच्यात 6-7 कांदे ट्रॅक्टर नुकसान झालं. त्याची भरपाई मिळायला पाहिजे बा असं शासनाकडे काय शासन. हा ना, मग मिळायला पाहिजे ना. माझं नाव रावसाहेब पुंजाराम लहरे, मातुलठाण राहणार. आज अचानक 11:30 ते 12:30च्या दरम्यान आग लागली. आगीचं कारण काय आम्हाला अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण आमचं 7 ते 8 ट्रॅक्टरचं नुकसान झालं. पूर्ण कांदे जळून खाक झाले. कांद्याचं उत्पादन, एक तर कांद्याचं उत्पादन घेतलं आम्ही, त्याच्यात भाव नाही, त्याच्यात ही नैसर्गिक हानी झाली. आम्हाला खूप दुःख झालं. त्याच्यात हे शिवसेनेचे कार्यकर्ते दुपारी आम्हाला भेट दिली, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला किराणा ते आणून दिलं. गणेश भाऊ शिंदे आणि अमोल भाऊ शिंदे यांनी त्वरित त्यांना हे समजल्यानंतर त्वरित त्यांनी भेट घेतली आणि त्यांच्याकडून त्यांनी किराणा वगैरे हे सामान आम्हाला आणून दिलं आणि हे कांद्याची भरपाई त्वरित होईल याची ग्वाही देऊन त्यांनी आम्ही प्रयत्न करू हे सांगितलं. आज येवले शहरातील, येवले तालुक्यातील मातुलठाण येथे पुंजाराम हरिभाऊ लहरे हे शेती व्यवसाय करतात, शेतकरी आहेत. यांच्यावर आभाळ कोसळल्याने संकट आज उपलब्ध झाले. संकट आज कोसळले त्यांच्यावर. दुपारी याचं आम्हाला बातमी शहरात आली होती की असे शेतकरी आहे आणि त्यांच्या कांद्याच्या चाळीला आग लागली. त्यावेळेस अर्जंट आम्हाला काही येता आलं नाही, परंतु आज ती हळहळ आमचे आमदार किशोरभाऊ दराडेंनी व्यक्त केली की अशी घटना घडलेली आहे. त्याच वेळेस दुपारी नथुभाऊ दराडे देखील या ठिकाणी त्वरित आले. त्यांनी देखील प्रांतांना, तहसीलदारांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्याच वेळेस आम्हाला सर्व शिवसैनिकांना या गोष्टीचं अतिशय दुःख वाटलं, अतिशय हळहळ वाटली की एक शेतकरी, अतिशय शेतकऱ्यांचे दिवस सध्या अतिशय हालाकीचे आहे. एक तर वरतून बी शेतीमालाला योग्य भाव भेटत नाही, त्यानंतर असे संकट कोसळल्यावर शेतकरी जायचं तरी कुठं. त्यावेळेस आम्ही आमचे शिवसेनेचे गटनेते गणेशभाऊ शिंदेंनी त्वरित सर्व सैनिकांना व आम्हाला सांगितले की आपण तिथं किराणा घेऊन गेले पाहिजे. काही ना काही फुलाची पाकळी त्यांना मदत झाली पाहिजे. शासन दरबारी मदत भेटेल तेव्हा भेटेल, परंतु आपण त्वरित तिथं जाणं आपलं लागतो. शिवसेनेचं काम करत असताना शिवसेनेचं म्हणणं आहे की 80% हे समाजकारण, 20% राजकारण. अतिशय आम्हाला दुःख झालं. या ठिकाणी आम्ही त्वरित या ठिकाणी आलो आणि आम्ही परिस्थिती पाहिली तर अतिशय हालाकीची. पूर्ण कांद्याची चाळ जळून गेलेली आहे, कुठलाही कांदा राहिले नाही. तरी आम्ही आवाहन करतो, आम्ही तहसीलदार साहेबांना आणि प्रांत साहेबांना याची दखल घ्यायला लावू आणि योग्य असा मोबदला त्यांना भेटावा अशी आम्ही त्या ठिकाणी त्यांना विनंती करू. शेतकरी हा अतिशय काबाड कष्ट करतो. आता या ठिकाणी आम्ही आलो तर लाईटची देखील त्यांच्या ठिकाणी योग्य व्यवस्था नाही आहे. अतिशय गरिबीसारखी परिस्थिती दिसून आलेली आहे. या ठिकाणी आमचे सहकारी गोरखभाऊ सुराशे हे देखील दुपारी त्यांनी त्वरित फोन केले व इथं
पाण्याच्या गाड्या आल्या आणि आग विझवण्याचा प्रयत्न झाला, परंतु ते कितीक. म्हणून या शेतकऱ्यांसाठी अल्पसा आमची एक किराण्याची मदत आम्ही तो घेऊन आलो आणि त्यांनी त्याचा स्वीकार केला. याचा आम्हाला एक समाजाला काहीतरी देणं लागतं म्हणून आम्हाला त्याचं थोडंसं चांगलं वाटलं का कमीत कमी त्याचा स्वीकार केला. त्यांची जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर अतिशय छोट्या घरात राहून ते आपलं जीवन व्यतीत करत आहे आणि या ठिकाणी जास्त बोलायसारखं काही नाही, परंतु शासन दरबारी लवकरात लवकर त्यांना मदत भेटावी अशी आम्ही शिवसेनेतर्फे मागणी करतो आणि त्यांना सर्वांनी सहकार्य करावं अशी आमची भूमिका आहे.